बोरीवली विधानसभा के वार्ड क्रमांक 17 में डॉक्टर शिल्पा संगोरे के चुनावी कार्यालय का उद्घाटन यह देखिए जनसेवक गोपाल शेट्टी भारतीय जनता पार्टी के आमदार संजय उपाध्याय के हाथों हुआ। इस मौके पर जनसेवक गोपाल शेट्टी एवं आमदार संजय उपाध्याय जी ने शिल्पा संगोरे के सामाजिक कार्यों की खूब सराहना किया। डॉक्टर शिल्पा संगोरे इस क्षेत्र में पिछले कई सालों से सामाजिक कार्यों के जरिए जनता की सेवा कर रही हैं। अब वह भारतीय जनता पार्टी महायुति के टिकट पर वार्ड क्रमांक 17 से चुनाव लड़ने जा रही हैं। इस मौके पर शिल्पा संगोरे के कार्यों की सराहना आमदार संजय उपाध्याय एवं जनसेवक गोपाल शेट्टी ने किया है। आइए आपको हम सुनाते हैं इस मौके पर उपस्थित लोगों ने और आमचे लोकप्रिय नेते श्री गोपाल शेट्टी जी, आमचे बोरिवलीचे दमदार आमदार असे संजय उपाध्याय जी, श्री दामोदर म्हात्रे जी, आमचे माजी नगरसेवक बीनाताई मॅडम, सचिन म्हात्रे जी आणि वॉर्ड 17 चे अध्यक्ष श्री रचित जैन जी आणि इकडे उपस्थित सर्व लोक जे मला शुभेच्छा द्यायला आले या कार्यालयाच्या ओपनिंग मध्ये, सर्वांचं स्वागत करते, सर्वांना धन्यवाद देते। मी डॉक्टर शिल्पा सांगोरे, मला इकडे वॉर्ड 17 मधून उमेदवारी भेटली आहे आणि हिच्यासाठी मी आपल्या आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे कॅबिनेट मिनिस्टर आणि उत्तर मुंबईचे खासदार श्री पियुष गोयल जी, आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण जी, आमचे मुंबईचे अध्यक्ष श्री अमित साटम जी, आमचे लोकप्रिय नेते आणि माझे नेते असे गोपाल शेट्टी जी आणि आमचे बोरिवलीचे कार्यरत आणि दमदार आमदार श्री संजय उपाध्याय जी यांचं मनापासून आभार मानते, यांना धन्यवाद देते की मला ही सोय दिली आणि संधी दिली की मी चांगलं काम करेल या वॉर्ड मध्ये। त्याच्यासाठी थँक्यू सो मच सर। आणि मी सर्वांना आश्वासन देते की मी त्यांच्या नेतृत्वावर शेट्टी सरांनी एवढ्या वर्षात या वॉर्ड मध्ये जे काम केले, संजय सरांनी जे काम केले, त्यांच्या नेतृत्वाला धरून आणि बीजेपीच्या नेतृत्वाला धरून चांगलं काम करेल आणि सर्वांना असा अभिमान होईल असं काम करेल। थँक्यू। वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। महायुतीच्या जोडीमध्ये 7/7 नगरसेवक देणारा बोरिवली हा मतदारसंघ असणार आहे, याबद्दल आम्हा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। आणि एवढंच नव्हे, नगरसेवक तर निवडून येतील पण ते रेकॉर्ड मताने निवडून येतील। आज बोरिवली विधानसभेत सकाळपासून मी आणि संजय उपाध्यायजी, सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांनी मिळून 4 कार्यालयाचं उद्घाटन आता झालेलं आहे। संध्याकाळी आणखीन 2 उरलेल्या कार्यालयाचं उद्घाटन मी करणार आहोत। आणि ज्या बोरिवलीतून, ज्या वॉर्डमधून माझा राजकीय प्रवास सुरू झाला, त्या वॉर्डचाही कार्यालयाचं उद्घाटन आता आमच्या हस्ते झालेलं आहे। खूप आनंद होतो। ज्यावेळी मी पक्षात आलो होतो त्यावेळी पक्षाची स्थिती खूप दयनीय होती आणि आज माझ्या जीवनातला असा वाटतं का शेवटचा महानगरपालिकेचा निवडणूक ज्यावेळी होतोय त्यावेळी एक चांगल्या स्थितीत भारतीय जनता पक्ष आहे। मी नेहमी एक म्हणत होतो का माझ्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, माझ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, माझ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार आहे, माझ्या देशात भारतीय जनता पक्षाचा सरकार आहे। म्हणजे ज्या दिवशी मी पक्षात प्रवेश केला त्यावेळी शून्य होता, आज परिपूर्ण झालेला आहे। इतका मोठा वैभव मला ह्या पक्षात पाहायला मिळाला आणि बोरिवलीच्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे, बोरिवलीच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि ह्यावेळी सर्वचे सर्व वॉर्ड पियुष गोयलजी आणि संजय उपाध्यायजींच्या नेतृत्वात आम्ही जिंकू आणि मुंबई शहरात भारतीय जनता पक्षाचा महापौर
येणाऱ्या काळामध्ये सर्व मुंबई शहरातल्या नागरिकांना पाहायला मिळेल. भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार आणि हिंदू महापौर बसणार. नवीन उमेदवार आहेत बोरीवलीमध्ये, सगळ्यांसाठी तुम्ही एक आदर्श आहे. उमेदवारांना तुम्ही काय देणार संदेश? उमेदवार निवडणुकीत जात असताना अधिकाधिक पहिल्यांदा सर्वच नवीन असतात. मी सुद्धा नवीन होतो, संजय उपाध्याय सुद्धा नवीन होते, सर्व नवीन असतात आणि काम करूनच मग जुने होतात. उमेदवार नवीन असले तरी काम करण्याचा अनुभव खूप मोठा आहे सर्वांबरोबर. शिल्पा संगोरे हे डॉक्टर आहेत, खूप चांगलं काम करत आहेत. मागच्या वेळी सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती आणि त्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये पण खूप 4,800 मतं घेऊन घेतली होती तिने. आणि त्यानंतर संपर्क सातत्याने लोकांबरोबर कायम राखून तिने काम केलं आणि नक्कीच ह्यावेळी खूप मोठ्या मार्जिननी ते निवडून जातील. मागच्या वेळी बिना दोषी जिंकली होती, प्रवीणभाई शाह याआधी जिंकत होते. हा 1992 पासून किंबहुना एक वेळ जर सोडलं तर त्याच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाकडेच हा वॉर्ड होता आणि भारतीय जनता पक्षाचा गड आहे. बोरीवली के जिस वार्ड से माननीय गोपाल शेट्टी जी ने अपने राजनीतिक करियर की शुरुआत की, आज इसी वार्ड के चुनाव कार्यालय का उद्घाटन करते हुए प्रसन्नता है. इस वार्ड से महायुति के उम्मीदवार के तौर पर डॉक्टर शिल्पा संगोरे को उम्मीदवारी दी गई है. इस अवसर पर दोनों पूर्व नगर सेवक प्रवीण भाई शाह और बीना जोशी यहाँ पर उपस्थित है. महायुति के हमारे नेता उपस्थित है. हम सब मिलकर इस वोट को रिकॉर्ड वोटों से जीतेंगे. साथ ही साथ बोरीवली के 7 वार्डों में हमारी विजयश्री होगी और मुंबई का महापौर ये महायुति का होगा. सबसे पहले तो मैं बहुत बहुत शुक्रिया कहना चाहूँगी कि जहाँ से हमारे लोकप्रिय नेता श्री गोपाल शेट्टी जी का राजकीय प्रवास शुरू हुआ था, उस वार्ड में से मुझे संधि मिली है, मुझे टिकट मिली है और मुझ पे विश्वास दिखाया गया है कि मैं वो काम कर सकती हूँ. तो मुझे बस लोगों के लिए अच्छा काम करना है, सबको साथ में लेके, सबको एकजुट रख के, संगठन को एकजुट रख के अच्छा काम करना है. कहा जा रहा है कि वार्ड में आप एक नया चेहरा है जिसे टिकट दिया गया है. आप वार्ड की जनता और समस्याओं से कितना जानते और कितना समझते हैं? मैं इसी वार्ड से स्थानिक हूँ, मैं यहीं पे रहती हूँ और यहीं पे हमारा हॉस्पिटल भी है जो 15 साल पुराना है और यहीं के लोगों से 1-to-1 टच में हूँ और सबके संपर्क में हूँ. तो ये वार्ड मेरे लिए नया नहीं है.